नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. कैरी म्हटलं की लगेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ही जी कैरी आहे ना, हिचा सीझन फक्त 2 ते 3च महिने असतो. परंतु आज आपण ही जी कैरी आहे ना, अगदी वर्ष ते 2 वर्षासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. मस्त अशी आज आपण मसाला चटपटीत कैरीची रेसिपी पाहणार आहोत. जी चवीला म्हणाल ना, तर अतिशय भन्नाट लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. तर या ठिकाणी ना मी गावी गेलेली तिथल्याच हे झाडाच्या कैऱ्या मी तोडून घेतलेल्या आहे. साधारणतः 1 किलोच्या आसपास आपण आज ही मसाला कैरी बनवणार आहोत. तर कैऱ्या पहा काय मस्त अशा सुंदर ह्या कैऱ्या आहे. त्यांच्याकडे बघून तर मोह अजिबात आवरला नाही. वेगवेगळ्या रेसिपी बनवायच्या होत्या तर सगळ्यात अगोदर म्हटले ह्या ज्या कैऱ्या आहे ना याची आपण मसाला कैरीच बनवूया. कैरीपासून वेगवेगळे पदार्थ तर ऑलरेडी बनवलेलेच आहे, परंतु आता ही रेसिपी राहिली होती. म्हटलं चला ही पण तुमच्याबरोबर शेअर करूया. तर 3 मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला ह्या एक 10 ते 15 मिनिटं ह्या मी ऑलरेडी पाण्यामध्ये ठेवून घेतलेल्या होत्या, कारण ह्या मी ताज्या तोडलेल्या असल्यामुळे ना यामध्ये चीक भरपूर आहे. त्यामुळे आपल्याला ह्या 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा तास जरी तुम्ही पाण्यामध्ये ठेवल्या ना ताज्या कैऱ्या असेल तर तरीही चालेल. आता ह्या पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे. 3ही कैरी ह्या भांड्यामध्ये बसत नसल्यामुळे मी 2-2 स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर याची सालं काढून घ्यायची आहे. आता बऱ्याच जणांना ना ह्याची सालं ठेवलेल्या ह्या ज्या मसाला कैऱ्या आहे ना त्या आवडतात. तुम्ही तसंही करू शकता, परंतु हे जे साल आहे ना चवीला थोडीशी तुरट असल्यामुळे ना मी ह्याची सालं काढून टाकलेली आहे. आणि हे सालांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. याची जर तुम्हाला आमचूर पावडर बनवायची असेल तर हे सालं सुद्धा वापरून मस्त उन्हामध्ये वाळवायचे आणि याची तुम्ही पावडरसुद्धा बनवू शकता. याची छान अशी आमचूर पावडर होते. किंवा नसेल बनवायचे तर हे तुम्ही झाडांना खत म्हणून सुद्धा ह्याची सालं तुम्ही वापरू शकता. आता 3ही कैऱ्यांची मी छान अशी सालं काढून घेतलेली आहे. आता आपल्याला जसे आपण फ्रेंच फ्राईज जसे बनवतो ना अगदी तसे लांबड्या आकारामध्ये याचे काप करून घ्यायचे आहे. अगदी पातळ असे काप करायचे आहे, म्हणजे सुकायला जास्त दिवस लागत नाही. आता जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल ना तर तुम्ही हे पंख्याखाली सुकवू शकता. तर त्यासाठी थोडेसे पातळ काप करायचे आणि उन्हाची सोय असेल तर मध्यम जाडीचे केले ना काहीच हरकत नाही. मस्त आपण हे फ्रेंच फ्राईज जसे असतात ना तसे याचे काप करून घेऊया. कैरी मोठी असल्यामुळे ना याचे कापसुद्धा छान असे तयार होतात आणि छोटी असेल तर थोडेसे छोट्या आकारामध्ये हे काप तयार होतात. आता माझ्या ज्या कैऱ्या होत्या ना बऱ्याचशा मोठ्या होत्या, त्यामुळे ह्याचे कापसुद्धा छान असे तयार झालेले आहे. तर हे पहा, असे मी मध्यम जाळीचे हे काप तयार करून घेतलेले आहे. सगळे काप आता मी तयार करून घेते आणि लगेचच याला मसाला लावून घेते. तर ही मसाला कैरी बनवणं इतकं सोपं आहे ना, अजिबात जास्त काही रॉकेट सायन्स नाही. फक्त काप करून घ्यायचे आहे. आता इथे मी लांबड्या आकारामध्ये काप तयार करून घेतलेले आहे. तुम्हाला चौकोनी आकारात तुम्हाला जो शेप आवडेल ना त्या शेपमध्ये तुम्ही याचे काप तयार करून घेऊ शकता. आता हे काप आपले तयार झालेले आहे. लगेचच घरातले बेसिक मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहे. त्यात मी अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा आपल्याला इथे बॅडगी लाल मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर तीही 1 चमचा घातलेली आहे. पाव चमचा इथे काळं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता आणि चटपटीत व्हावी ना याकरता मी पिठी साखर घातलेली आहे, साधारणतः 3 चमचे. इथे तुम्हाला पिठी साखर घालायची नसेल ना तर गुळाची पावडर येते ती वापरू शकता, किंवा तुम्हाला गोड आवडत नसेल ना तुम्ही इथे पिठी साखर स्किप करू शकता, अशीचही सुकवू शकता. परंतु पिठी साखरेमुळे ना खूप छान अशी चव लागते. आता यामध्ये ना मी लोणच्याचा जो मसाला येतो ना लोणचे मसाला तो 1 चमचा घातलेला आहे. असेल तर नक्की वापरा, त्यामुळे अजूनच छान चटपटीत फ्लेवरफुल आपली ही मसाला कैरी तयार होणार आहे. असेल तर नक्की वापरा. आता यात तुम्हाला अजून इतर कुठले मसाले घालायचे असेल जसे की काळी मिरी पावडर, बडीशेप पावडर, हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये अगदी पाव चमचा घालू शकता. आणि हा लोणच्याचा मसाला असेल तर नक्की वापरा, त्यामुळे छान होणार आहे. आणि नसेल तर काहीच हरकत नाही, स्किप केला तरीही चालेल. आता इथे मी स्टीलच्या ह्या भांड्यामध्ये अगदी अशी पातळ ह्या ज्या कैरीच्या फोडी आहे ह्या पसरवून घेणार आहे, जेणेकरून पटकन सुकतील. किंवा तुम्ही अगदी एखादी प्लास्टिकचा पेपर घातला, उन्हाची सोय असेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पेपरवरती संपूर्ण कैऱ्या अशा सुकवू शकता. जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही असे पंख्याखाली ताटामध्ये किंवा परातीमध्ये असे ठेवून द्यायचे आणि 2 दिवस पंख्याखाली सुकवायचे आहे. 2 दिवस पंख्याखाली सुकवल्याच्या नंतर आपल्याला हे वर्षभरासाठी स्टोअर करायचे असल्यामुळे ना किमान 1 दिवस तरी थोडंसं तरी याला ऊन दाखवणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपले जे मसाले कैरी आहे ना ही वर्षभर छान अशी टिकते. आता माझ्याकडे उन्हाची सोय आहे, त्यामुळे मी हे 2 दिवस छान असे वाळवून घेणार आहे. 2 दिवसापेक्षा जास्त आपल्याला ह्या मसाला कैऱ्या सुकवायच्या नाही, नाहीतर खूप जास्त कडकडीत होतील, ज्या खाताना अजिबात जास्त चांगल्या लागणार नाही. तर फक्त 2च दिवस मी ते सुकवून घेतलेले आहे. व्यवस्थित अशा सुकलेल्या आहे, हाताला कुठेही मसाला सुद्धा लागत नाही.
मस्त ही आपली मसाला कैरी इथे रेडी झालेली आहे. बऱ्याचदा प्रवासामध्ये काहीतरी चटपटीत खायचं असेल, बऱ्याचदा तुम्ही आवळा सुपारी खात असाल, तर अशी ही मसाला कैरी जर तुम्ही तयार करून ठेवलेली असेल आणि सोबत घेऊन गेलं तर मस्त ही प्रवासात सुद्धा उपयोगी येणार आहे. किंवा बऱ्याचदा तुरीच्या वरणामध्ये याच्या 1 ते 2 अशा फोडी घातल्या ना, तर तुरीच्या वरणाला खूप छान अशी टेस्ट येते त्यामध्ये. किंवा मसाल्याची आमटी असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही 1 ते 2 फोडी वापरू शकता. खूप छान टेस्ट येते. जेवणानंतर जर मुखवास हवा असेल तर त्यासाठी तुम्ही हिचा वापर करू शकता. किंवा कधीतरी जेवणासोबत तोंडी लावायला जर तुम्हाला हवी असेल तर तेव्हा सुद्धा ही मसाला कैरी खाऊ शकता. अतिशय भारी लागते. तर मस्त ही आपली वर्ष ते 2 वर्ष टिकणारी मसाला कैरीची सोपी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. हा कैरीचा सीझन संपायच्या अगोदर तुम्ही ही बनवून ठेवा, कारण तुम्हाला वर्षभर ही फार उपयोगी ठरणार आहे. आणि तयार करून झाल्याच्या नंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये ठेवा, जेणेकरून ती खराब होणार नाही. किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले ना तरीही अजिबात खराब होत नाही. तर मग कशी वाटली तुम्हाला ही आजची ही मसाला कैरीची रेसिपी तर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. आता ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत.